ते बुलढाणा, अंतर जेमतेम काही किलोमीटरचं. पण या दोन जिल्ह्यातून एका आठवड्यात आलेल्या बातम्या काळजात कालवाकालव करणाऱ्या आहेत. कुठं बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवानं आयुष्य संपवलं, तर कुठं अक्षता पडण्यापूर्वीच आगीनं रांगोळी केली. हे सारं पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो, राव काय चाललंय हे? नेमकं काय झालं आणि कसं झालं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी. लग्नांवर विघ्न, मंडप पेटला, दोन नवरदेवांचे मृतदेह, नेमकं चाललंय काय? हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाघजळी गाव सनई चौकड्यांचे सूर घुमण्याची तयारी सुरू होती. आनंद हरिभाऊ गांधीले या तरुणाचं अवघ्या 2 दिवसांवर लग्न होतं. घरात पाहुणे रावळे जमले असतील, हातावर मेहंदी चढलेली असेल, पण अचानक एक बातमी आली आणि गाव सुन्न झाला. भावी नवरदेवानं आनंद गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांचा पंचनामा सुरू आहे, पण ज्या हातांनी बाशिंग बांधायचं होतं त्याच हातानं मृत्यूचा फास का जवळ केला, याचं उत्तर अजूनही कोणाकडेच नाहीये. एका बापाचं स्वप्न आणि एका मुलीचं भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. तर आज पुन्हा दुपारी घटना समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातच वायचळ पिंपरी या ठिकाणी लग्नाच्या अवघ्या 3 दिवस आधी भावी नवरदेव ओम अशोक वायचाळ यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारपासून ओम हा बेपत्ता झाला होता. आज अखेर त्याचा मृतदेह आडगाव शिवारातील एका विहिरीत आढळून आलाय. 14 मे रोजी विवाह सोहळा निश्चित झाला होता. शनिवारपासून तरुण घरातून बेपत्ता होता आणि शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आणि तिसरीकडे बुलढाणाच्या नांदुरा तालुक्यातील कंडारी येथे लग्नाचा उत्साह होता. पाहुणे मंडळी जेवणात रंगली होती, पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक आलेल्या वावटळीनं कापडी मंडप थेट हाय टेन्शन लाईनला जाऊन भिडला. स्पार्किंग झालं आणि पाहता पाहता लग्नाचा मंडप पेटला. या आगीमध्ये एक इलेक्ट्रिक बाईक आणि लाखोंचा मंडप जळून खाक झाला. वऱ्हाड्यांची पळापळ झाली. जीव वाचवण्यासाठी धावपळ सुटली. सुदैवानं जीवितहानी टळली, पण लाखोंचं आर्थिक नुकसान एका क्षणात डोळ्यांसमोर घडलं. लग्नाचा मोसम सध्या जोरात आहे, पण एकाच आठवड्यात 2 तरुण नवरदेवांचे मृत्यू आणि या आगीच्या घटना हे खूप काही सांगून जात आहे. लग्नाचा खर्च, कर्ज किंवा जोडीदाराबद्दलची भीती यापैकी काहीही असो, मृत्यू हे कधीच उत्तर असू शकत नाही. वाघजळीच्या या तरुणानं टोकाचं पाऊल का उचललं हे पोलीस शोधतीलच, पण समाजातील तरुणांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचं जाणं तुमच्या कुटुंबासाठी कायमची जखम देऊन जातं. हिंगोलीत एकाच आठवड्यात 2 भावी नवरदेवांचा मृत्यू आणि मंडप जळणं यावरून एकच प्रश्न उभा राहतोय की नेमकं चाललंय काय? एकतर आता पोरांना पोरी मिळत नाहीयेत, कितीतरी पोरांची लग्न पोरी मिळत नाहीत म्हणून खोळंबलीत, आणि त्यांचे लग्न ठरले त्यांचा संशयास्पद मृत्यू होतोय. यामागे नेमकं कारण काय? हिंगोलीत त्या कुटुंबाचं रडणं आणि बुलढाण्यात जळलेला तो मांडव हे दृश्य सुन्न करणार आहे. लग्न हे 2 जीवांचं, 2 कुटुंबांचं मिलन असतं, पण सध्याच्या बातम्या पाहता लग्नात विघ्न आता चिंतेचा विषय ठरतोय की काय, अशी भीती वाटते. तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की कळवा.